सर्व मित्रमैत्रिणींना माझा पुन्हा एकदा नमस्कार। आज पुन्हा एकदा एक अतिशय महत्त्वाची बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलोय। ती म्हणजे अशी की एप्रिल पासून मोफत स्मार्ट मीटर मिळणार आणि या मीटरचा जो रिचार्ज होणार आहे तो सुद्धा होणार आहे मोबाईलवर। पण जर रिचार्ज संपला तर अशा वेळी आपण काय करायचं, तर हे जर आपण या ठिकाणी समजून घेतलं नाही तर कदाचित स्मार्ट मीटर वापरताना आपली गैरसोय होऊ शकते। आणि म्हणून आज आपण पाहणार आहोत स्मार्ट मीटर इन महाराष्ट्र। तर याबद्दलची सविस्तर माहिती, या मीटरची कार्यपद्धती कशी असणार आहे, या मीटरमध्ये रिचार्ज कसा केला जाणार आहे, रिचार्ज करण्याची वेळ कशी असणार आहे आणि त्यासोबतच रिचार्ज संपला तर तुम्हाला तो कधीपर्यंत करता येणार आहे, या सर्व गोष्टी आपण यामध्ये विस्तृतपणे पाहणार आहोत। त्यामुळेच हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व देशातील लोकांना, विशेष करून महाराष्ट्रातील जनतेला आपण शेअर करा। चला तर मग आता आपण पाहूया की स्मार्ट मीटर कसं असणार आहे आणि ते कसं काम करणार आहे। तर एप्रिल पासून स्मार्ट मीटर लागणार आहे आणि या स्मार्ट मीटरला तुमच्या मोबाईल प्रमाणेच रिचार्ज करावा लागणार आहे। रिचार्ज संपलं तर तुमचे जे वीज आहे ते कनेक्शन किंवा तुमच्या विविध विजेवर असणाऱ्या सेवा ह्या बंद पडणार आहेत। नेमकी या संदर्भात काय अपडेट आहे हे आपण आता जाणून घेऊया। तुमच्या स्मार्ट मीटरला मोबाईल प्रमाणे रिचार्ज केल्यानंतर जर रिचार्ज संपलं तर तुम्हाला काय करता येते किंवा काय प्रक्रिया आहे हेही आपण या ठिकाणी थोडक्यात पाहून घेऊया। तुम्हाला माहीतच आहे की महावितरण प्रशासनाकडून स्मार्ट प्रीपेड वीज मीटर बसवण्याची गती ही वाढविण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र तथा ऊर्जा मंत्री फडणवीस यांनी या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत। ग्राहकांना विजेच्या खर्चावर संपूर्ण नियंत्रण त्यांच्या सोयीनुसार मिळविता यावं असे अधिकार यानुसार देण्यात येत आहेत। जेवढी वीज तुम्हाला लागेल किंवा वीज वापरण्यात येणार आहे तेवढेच तुम्हाला रिचार्ज करावे लागणार आहे आणि रिचार्ज संपलं तर तुम्ही ते रिचार्ज लगेच करू शकणार आहात। अशा पद्धतीचं हे स्मार्ट मीटर असणार आहे। आता या स्मार्ट मीटरची काही खास वैशिष्ट्ये आहेत, हे देखील महत्त्वाचे आहे। या स्मार्ट मीटरचे काय खास वैशिष्ट्ये आहेत हे खाली आपल्याला दिलेले आहेत, तर ते आपण बघून घेऊया। स्मार्ट मीटरची वैशिष्ट्ये, पहिलं वैशिष्ट्य याच्यामधलं असं आहे की वीज ग्राहकांना नवीन प्रीपेड स्मार्ट मीटर हे मोफत देण्यात येईल। विजेसाठी आवश्यक तेवढी रक्कम भरून वीज वापरता येईल। त्यानंतरचा मुद्दा असणार आहे की वीज वापरावर किती खर्च करायचा, किती वीज वापरायची याचे नियोजन करणे ग्राहकांना शक्य होईल। त्यानंतर विजेचा अनावश्यक वापर टाळून आर्थिक बचतही तुम्हाला करता येईल। मोबाईल प्रमाणेच रिचार्ज करण्याची सुविधा ग्राहकांना घर बसल्या ऑनलाईनद्वारे उपलब्ध होईल। त्यासोबतच रिचार्ज केलेल्या रकमेतून दररोज किती वीज वापरली, रक्कम किती शिल्लक आहे व रिचार्ज संपत आल्याची माहिती मोबाईलद्वारे मिळत राहील। त्यानुसार आर्थिक नियोजन करणेही शक्य होईल। रिचार्जची रक्कम सायंकाळी 6 ते सकाळी 10 वाजेपर्यंत संपली तरी वीज पुरवठा सुरू राहील। मात्र ग्राहकाने दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत रिचार्ज करावा लागेल। त्यावेळी रिचार्ज संपल्यावर वापरलेल्या विजेची रक्कम आपोआपच कपात होईल। तर अशी ही स्मार्ट मीटरची काही वैशिष्ट्ये असणार आहेत। त्यामध्ये आपण विशेष करून म्हणू शकतो की ते तुम्हाला मोफत मिळणार आहे। तुम्हाला जेवढी रक्कम या ठिकाणी विजेसाठी आवश्यक आहे तेवढीच रक्कम तुम्ही रिचार्ज करू शकाल। त्यानंतर जरी सायंकाळी 6 ते सकाळी 10च्या दरम्यान जर तुमचं रिचार्ज संपलं तर त्यावेळी तुम्हाला रिचार्ज न करताही सायंकाळी 6 ते सकाळी 10 पर्यंत वीज वापरता येईल। मात्र सकाळी 10 पर्यंत तुम्हाला त्यामध्ये रिचार्ज करावा लागेल, अन्यथा तुमचा वीज पुरवठा खंडित होईल आणि त्या दरम्यान तुम्ही वापरलेली जी वीज असेल ती तुमच्या नंतरच्या केलेल्या रिचार्जमधून कपात करण्यात येईल। ठीक आहे, तर अशा पद्धतीने एक स्मार्ट मीटरची संकल्पना यातून सरकारने लोकांच्या सेवेसाठी आणली असून लोकांना नक्कीच त्याचा आर्थिक फायदा होईल अशी एक अपेक्षा शासकीय यंत्रणेकडून केली जात आहे। आणि त्याच्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी आज खास आपल्यासाठी घेऊन आलो होतो की एप्रिल पासून जे स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत
तर त्याची खास काय वैशिष्ट्ये असणार आहेत, त्याचा काय फायदा होणार आहे आणि यामध्ये कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. तर एकंदरीत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो आणि त्याच्यामुळेच या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका. अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे. तोपर्यंत सर्व माझ्या राज्य बांधवांना आणि देश बांधवांना माझा नमस्कार.